बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. बोला. मैत्री ग्रुप काय सगळे हे सगळे बाबूराव राठोड डीजे मुक्त सोलापूर व्हायला पाहिजे. प्रथम नमस्कार. आम्ही मैत्री ग्रुपचे 13 लोक आहोत. तर डीजे हे थांबवलंच पाहिजे. लहान मुलं, महिला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांच्या कानाला इतका त्रास होतो. एखाद्या वेळेस 100 फुटावर जरी उभारलं तर हार्ट अटॅक येऊन माणूस मरण्याची शक्यता असते. त्यासाठी मेहरबानी करून कलेक्टर साहेबांनी डीजे ह्या मिरवणुकीमध्ये थांबवलंच पाहिजे अशी आमची ज्येष्ठ नागरिकांची सर्वांची इच्छा आहे. ऐकणार नाही तुम्ही कसं त्यांना आजची तरुण पिढी ऐकायला कायद्यासमोर कुणी मोठं नाही. कायद्यानुसार ते ऐकलंच पाहिजे. हे कलेक्टर साहेबांच्या हातात आहे आणि सीपी साहेबांच्या हातात आहे. काय त्रास म्हणजे आता आम्ही पण आता वयस्कर होत आलो. जाता येता परवा स्टेशनला मुलाला सोडायला जायचं होतं. त्या मिरवणुकीमुळे इतका त्रास झाला, वेळेवर आम्ही पोहोचू शकलो नाही. गाडी चुकली आमची. शिवाय हृदयाचा त्रास आमच्या मिसेसला होता, त्यांना पण थोडासा त्रास जाणवला. अशा सर्व नागरिकांना होत आहे. तरी सगळ्या नागरिकांच्या वतीनं या मोर्चात मी सहभागी झालेलो आहे. तरी डीजे मुक्त सोलापूर अभियान राबवलं पाहिजे ही माझी सदिच्छा आहे. बहुजन हक्क अभियान कडून मी त्याचं प्रतिनिधित्व करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यापूर्वीही कायदे झालेले आहेत. मग कायदे लोक जे काय सांभाळत आहेत त्यांचं काय, प्रशासनाचा सहभाग काय नेमका, हे सगळं आम्ही सामाजिक संघटनांनी काम करायचं आहे का? या ठिकाणी कायद्याचं काय आहे? याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे आदेश होतात आणि तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही शांत बसताय. याला कधी तुम्ही चाप घालणार आहे? अहो, सध्या जे काय प्रखर दिवे आले आहेत, लाईट्स आलेले आहेत तुमच्या हेडलॅम्पवर, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि एक साधा कुठं तर काहीतरी ऍक्सिडेंट होतो आणि ट्रॅफिक पोलीस ताबडतोब तुमच्या लगेच त्यांच्यावर कारवाई करायला सरसावतात. चाललंय काय? या सोलापूर शहराचं काही हे नाही का? वेगवेगळ्या आम्ही विमानतळ करतो, आम्ही बाकीचं हे करतो, ह्या समस्या मोठ्या आहेत का? त्याच्यापेक्षाही ज्येष्ठ नागरिकांचे असतील किंवा सर्वसाधारण जी आजची भावी पिढी आहे त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत, त्यांना काय तुम्ही संदेश देणार आहात? मला एवढं सांगायचं आहे, योग्य तो संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याबाबत प्रशासनानं सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे, एवढंच मला वाटतं. जैन सिनियर सिटीजन, त्याचप्रमाणे मी सहकार्यवाह वृत्तपत्र लेखक मंच. खरं म्हणजे यापूर्वीच आंदोलन व्हायला पाहिजे होतं, परंतु सकाळ माध्यमाने यात पुढाकार घेतला आणि मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी याला दुजोरा दिलेला आहे. आपलं जे शहर आहे म्हणजे सोलापूर शहर हे उत्सवप्रिय आहे. फक्त उत्सव करणे एवढेच आम्हाला माहित आहे, परंतु त्यामुळे काय दुष्परिणाम होतात हे कुणाला माहित नाहीये. माहित नाही असंही नाही, परंतु जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि अगदी स्पष्ट शब्द सांगायचं म्हणजे यांना कुणीतरी गॉडफादर आहे, कुणाचा तरी फोटो लावला जातो, कुणीतरी पैसे दिले जातात आणि तरुण वाटल्याच सेडीसपणे नृत्य करते. त्यामुळे आज 22 संघटना एकत्र झालेल्या आहेत. त्यामध्ये साने गुरुजी कथामाला असेल, वृत्तपत्र लेखक मंच असेल, जैन सिनियर सिटीजन असेल, मोठ्या प्रमाणात सगळे ज्येष्ठ नागरिक, अगदी त्यांना संताप आलेला आहे. तरुणही आमचं ऐकत नाही. आपण मगाशी प्रश्न विचारला, आमची मुलं आमचं ऐकत नाही तर तरुण कशाला ऐकतील? त्यांनाही वचक बसावा की आज ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत, आपण हे करू नये, हिडीसपणे नृत्य करू नये. हो, पारंपरिक वाद्य आहेत ना, त्या वाद्यांचा उपयोग करा. आणि हा मोर्चा आयोजित केल्याबद्दल मी सकाळ माध्यमाच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी डॉल्बी मुक्त आणि लेजर शो यापासून मुक्तता व्हावी या शहराची, किंबहुना सगळ्या समाजामध्ये या दोन्ही कारणामुळं प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते आणि आवाजाचं ध्वनी प्रदूषण होत आहे. लेजर शो मुळे डोळे जवळलेले आहेत, काही लोकांचे डोळे झाले. आणि कालच पंढरपूरमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. आजच्या पेपरमध्ये आहे, दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि हृदयरोगावरती परिणाम होतो. अनेक जण दगावलेले आहेत आणि हृदयाचं कंपन याच्यामुळे वाढतं, म्हणजे गती वाढते.
त्याच्यामुळे अटॅक होऊ शकतो. कान बहिरे होतात, ऐकू कमी येऊ लागतं आणि रहदारीला अडथळे होतो, त्याचा लोकांना नागरिकांना त्रास होतो. म्हणून ही प्रथा इथं बंद झाली पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे, डॉल्बीचा आवाज कमी करावा. जसं एसटी मध्ये ड्रायव्हरला ठराविक मर्यादेपर्यंत ड्रायव्हिंग करता येतं, तसं डॉल्बीचा आवाज सुद्धा तज्ज्ञांच्या मतानं ते लॉक करावं. तेवढंच त्याच्या पुढचा आवाज जाऊ नये, असं रहदारीला अडथळा होते. आणि सर्वांकडून शासनाला या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रबोधन व्हावं आणि आम्ही प्रबोधन करायला तयार आहे. तरुणाईला आम्ही निमंत्रण देणार आहोत, त्यांचं सुद्धा प्रबोधन आम्ही करणार आहोत. परंपरा राज्याचा या ठिकाणी वापर करावा. उदाहरणार्थ लेझिम, दांडपट्टा किंवा नृत्य, सनई, ताशा, हलगी, असंबळ इत्यादी साधनांचा वापर करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करायला आमचा हरकत नाही. धन्यवाद. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.